प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी मुलांचा आवडता पदार्थ डोरा केक बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे मी 2 ते 3 डोरा केक बनवून घेतलेले आहे. तर ते डोरा केक एकदम सोप्या पद्धत 2-3 वस्तूपासून आपल्या घरातल्याच साहित्यापासून डोरा केक कसा बनवायचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर असे मार्केटमध्ये आपण आणायला जातो तर खूप महाग असतात आणि ते खूप दिवसाचे बनवलेले पण असतात. त्याच्यामुळं घरच्या घरी ताजा आणि एकदम झटपट तयार होणारा डोरा केक आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला 100% व्हिडिओ आवडेल तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम छोट्याशा वस्तूपासून आपण बनवणार आहोत डोरा केक. डोरा केक बनवण्यासाठी इकडे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर ती मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे. तुमच्याकडे घरात बारीक साखर असेल तर ती तुम्ही टाकू शकता. आता इकडे मी एक वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये मी इकडे मैदा, इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. नंतर अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. नंतर इकडे मी थोडंसं मैदा घेतला आहे, थोडंसं बेकिंग पावडर, अर्धा ग्लास दूध घेतलेलं आहे. आता तो दूध टाकून आपण चांगलं फेटून घेणार आहोत. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आपण जसं केक बनवतो ना तशा पद्धतीचे तुम्हाला बनवायचे आहे. आता आपलं हे एकदम व्यवस्थित परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. इकडे मी तवा गरम करायला ठेवणार आहे. तुमच्याकडं नॉनस्टिकचा पॅन असेल तर तोसुद्धा तुम्ही ठेवू शकता. माझ्याकडे जो सिंपल आहे तोच मी ठेवलेला आहे, माझ्याकडे नव्हता. आता मी इकडे तेल थोडंसं टाकून घेणार आहे आणि टिश्यू पेपरने व्यवस्थित तव्याला लावून घेणार आहे, जेणेकरून आपला डोरा केक चिपकणार नाही. आता मी हे व्यवस्थित तव्याला सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावर आपण जे बनवलेलं बॅटर आहे ते बॅटर टाकायचे आहे. आता तवा खूप गरम होऊ द्यायचा नाही आहे, नाही तर तुमचा डोरा केक जळू शकतो. आता इकडे मी थोडंसं छोटीशी पळी घेतलेली आहे. त्या पळीच्या अंदाजाने मी टाकणार आहे. आता खूप तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर तुम्ही तितकं बॅटर टाकू शकता. तर मी छोटाशी पळी घेतली आहे आणि त्या पद्धतीने मी छोटे छोटे डोरा केक बनवून घेणार आहे. आता मी तव्यावर टाकून घेतलेले आहे, वरून झाकण ठेवणार आहे. तर 2 ते 3 मिनटं याला आपण थोड्या वेळ तसंच ठेवायचं आहे. जोपर्यंत त्याला व्यवस्थित जाळी तयार होत नाही तोपर्यंत आपण त्याला चांगलं व्यवस्थित तव्यावर राहू द्यायचं आहे. आता इकडून बघा तुम्ही, हे फर्स्टवालं होतं, थोडं व्यवस्थित नाही आले, पण मी तुम्हाला दुसरंवालं पण बनवून दाखवते. आता इकडे याला आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेणार आहोत. तर याला थोडासा हलका मस्त ब्राऊन कलर आलेला होता. तर तुम्ही बघू शकता हे पहिलं वालं पण थोडंसं छानच आलेलं आहे, एवढं पण खराब नाही आलं आहे. आता मी दुसरं तुम्हाला एक बनवून दाखवते. तर दुसरं इकडे आपण परत तवा थोडासा गरम झालेला आहे. आता आपण त्याच्यावर पळीच्या साहाय्याने आपण बॅटर टाकणार आहोत. हळूहळू वरून टाकायचं आहे, त्याला पसरवायचं नाही आहे. आता इकडून मी थोडंसं मोठं पाहिजेलं आहे डोरा केक, तर मी थोडा वरून टाकला आहे आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि त्याला 2 ते 3 मिनटं आपण तसंच गरम करून घ्यायचं आहे, गरम होऊ द्यायचं आहे एक साईडने व्यवस्थित भाजण्यासाठी. आता याला हे दुसरं तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे. आता त्याला आपण पलटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हा माझा दुसरा पण डोरा केक किती छान झालेला आहे. आता मी परत एक बनवून घेणार आहे. असेच खूप सारे मी डोरा केक बनवून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला जे चॉकलेट बनवायचं आहे ते पण तुम्ही बघा शेवटपर्यंत, ते मी कसं बनवणार आहे, घरच्याच साहित्यापासून कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर म्हणून मग मी आता हे दुसरं पण बनवून घेतलेलं आहे आणि याला पण व्यवस्थित मी भाजून घेणार आहे. आता याला हे पण होत आलेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर तुमच्याकडे ते मध्ये त्यात आपण जेव्हा ते चॉकलेट लेअरमध्ये डोरा केकला आतमध्ये लावतो तर ते तुम्ही चॉकलेट कॅडबरी आणून त्याला काचेच्या बोलमध्ये टाकून गरम करूनसुद्धा तुम्ही त्याला आतमध्ये स्टफिंग बनवू शकता. तर मी हे घरी पण बनवू शकता. ते कसं बनवायचं ते आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता इकडे मी जवळ 4, 5, 6 असे डोरा केक बनवून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता एक पण डोरा केक असा तुटला नाही किंवा खराब झाला नाही, एकदम व्यवस्थित आलेले आहे. जाळीदार असे आपले हे डोरा केक मस्तपैकी आपले झालेले आहे. आता मी इकडे प्लेटभर डोरा केक बनवून घेतलेले आहे. हे बघा आपले आता डोरा केक बनवून झालेले आहे.
आता आपल्याला त्यामधलं स्टफिंग बनवायचं आहे चॉकलेटचं. तर ते चॉकलेटचे स्टफिंग बनवण्यासाठी अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे. आपल्याला हे शेंगदाणे मस्तपैकी थोडे हलकेसे भाजून घ्यायचे आहे आणि नंतर त्याचे साल पण काढून घ्यायचे आहे आपल्याला. आता इकडे मी मस्त तव्यावर याला मस्त हलकेसे भाजून घेणार आहे. आता हे भाजल्यानंतर मी वाटीत काढून घेणार आहे आणि याची साल काढून घेणार आहे. आता इकडे मी मस्त वाटीत काढून घेतलेले आहे. त्याला मस्तपैकी आता त्याची साल काढून घेणार आहे. आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इकडे मी शेंगदाणे टाकले आहे. आता याला मी मिक्सरला फिरून घेणार आहे. आता इकडे मिक्सरला मी फिरून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मी फिरून घेतलेलं आहे. थोडं दूध टाकून मी याला फिरून घेतलेलं आहे. आता इकडे मी कॉफी टाकणार आहे. कॉफी 1 ते 2 चमचे आपल्याला कॉफी नाही, कोको पावडर घ्यायचं आहे. कोको पावडर घेतला आहे मी 2 चमचा. आता त्यामध्ये थोडंसं आपल्याला पिठी साखर टाकायची आहे 1 ते 2 चमचा. इकडे मी पिठी साखर 2 चमचे घेतले आहे. आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकायचं आहे. तुमच्याकडे तूप असेल तर तूप पण टाका. इकडे मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. याला 2-3 गरके आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. आता तर तुम्ही बघू शकता आपल्याला मध्ये स्टफिंग आपली ही तयार झालेली आहे, चॉकलेटची स्टफिंग. आता मी ही डोरा केकला लावून दाखवणार आहे तुम्हाला. आता इकडे मी एक डोरा केक घेतलेला आहे. तर बघू शकता त्याला जाळी पण किती मस्त आलेली आहे. आता मी चाकू घेणार आहे आणि चाकूला थोडं आपल्या चॉकलेटचं स्टफिंग घेणार आहे आणि आपल्या डोरा केकला आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मस्तपैकी गोल बाजूनी सर्व लावून घ्यायचं आहे. कारण मुलांना हे चॉकलेट खूप आवडतं, त्याच्यामुळे ते आणि चव पण याने खूप छान येते. म्हणून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मस्तपैकी आपण केकला लावून घेणार आहोत. आता इकडे मी पूर्णपणे केकला लावून घेतलेला आहे. आता आपल्याला वरून एक डोरा केक ठेवायचा आहे. मी आता दुसरा केक ठेवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी याला थोडंसं दाब देऊन आपल्याला सेट करायचं आहे. तर हा आपला एक डोरा केक मस्तपैकी बनून तयार आहे. आता मी दुसरा पण एक बनवून घेणार आहे. तर बघितल्या खूप तोंडाला पाणी येतं, बघू शकता तुम्ही. आता मी दुसरा पण डोरा केक बनवून घेणार आहे. इकडे मी दुसरा डोरा केक घेतला आहे. त्याला पण चॉकलेटचा स्टफिंग लावून घेणार आहे. मस्तपैकी पूर्ण व्यवस्थित गोल लावून घ्यायचं आहे. आता पूर्ण याला मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि वरून परत आपल्याला याच्यावर केक ठेवून घ्यायचा आहे. असे मी 2 ते 3 बनवून घेणार आहे. तर बघा याला पण मी मस्त वरून डोरा केक ठेवला आहे. असेच मी 2 ते 3 बनवून घेतले आहे. तर तुम्ही बघू शकता आपले मस्तपैकी घरच्या घरी गरमागरम आपला डोरा केक बनून तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.